सामने आपण पाहिले नाणेफेकीचा कौल झालाय, टॉस विन होत आहे वायुपुत्र। सर्वप्रथम चढाईचा निर्णय घेतलाय। 10 मिनिटाचे होणारे 2 राउंड्स, फर्स्ट हाफ सेकंड हाफ, दोन्ही हाफ मध्ये जास्तीत जास्त गुणसंख्या मिळवून पुढील फेरीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न असेल। अशामध्येच फर्स्ट रेड वायुपुत्र राजापूरकडून 10 नंबरची जर्सी परिधान करून लेफ्ट कॉर्नरने पहिली चढाई केली। थोडासा मैदानाचा अंदाज घेईल, खेळाला आता कुठे सुरुवात झाली, जास्तीत जास्त पॉइंट जमवायचा प्रयत्न असेल जरूर। अशामध्ये लेफ्ट टू राईट कॉर्नर प्रवास करताना गुण मिळवलाय का, कॉन्फिडन्स दर्शवतोय, गुण जवळपास खात्यात जमा केलाय, परंतु अंपायर्स कॉल 1 गुण नक्की मिळेल। 10 नंबरची जर्सी पहिल्या रेडवर पहिली पॉइंट रेड पॉइंटच्या स्वरूपामध्ये कमावली। मिडगावणे संघाकडून फर्स्ट रेडर प्रयत्नांमध्ये जरूर राहील, कारण ही 10 मिनिटं खेळ आपल्या जवळपास ठेवण्यामध्ये थोडासा प्रयत्न असेल दोन्ही संघांकडून। ही एक सुंदर प्रयत्न होता, सुंदर टॅकल, एक मुसंडी मारण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडासा एक्सपिरियन्स हवी झाला। 10 नंबरची जर्सी पुन्हा एकदा रेड करते, प्रमुख रेडरच्या स्वरूपामध्ये सुरुवातीचे 2 रेड टॅकल करण्याचा प्रयत्न, परंतु निसटतोय, चपळाईने पुन्हा एकदा आपल्या खेम्यामध्ये परततोय, 1 पॉइंट आपल्या नावावर दर्शवतोय। पुढील रेड राईट कॉर्नरने सुरुवात होते, एक बॅक फ्लिप, सुंदर प्रयत्न होता, परंतु तितका सुंदर डिफेन्स इथे पाहायला मिळतोय। थोडेसे गडबडतायत, सुरुवातीला सोडली होती संधी, परंतु नेक्स्ट अटेम्प्ट मध्ये मात्र पाहिलं की हा खेळाडू आपण धरणं गरजेचं आहे। अशामध्येच नवीन रेडर जाईल वायुपुत्राकडून नंबर 1 ची जर्सी परिधान करून। आतापर्यंत बरेच पॉइंट गमावलेले दिसत आहेत, टॅकलचा प्रयत्न होता, परंतु रेडर तितकाच हुशार, 1 रेड पॉइंट आपल्या नावावर। नवीन रेडर बघूया आपल्या संघासाठी काय योगदान देऊ शकतो। या रेड मध्ये आतापर्यंत सेफ रेड काउंट होईल, पॉइंटचा प्रयत्न असेल की एक सेफ रेड करून पुन्हा परतण्याचा निर्णय घेतील, बघावं लागेल। टाइम अशामध्येच महेश परततायत, पुन्हा एकदा 1 नंबरची जर्सी रेड साठी आक्रमण करताना दिसेल। सुपर टॅकल करण्याचा प्रयत्न झाला असता, परंतु पूर्णपणे सपशेल होतोय। ऑल आउट, 3 पॉइंट खात्यामध्ये जोडले जात आहेत। मिडगावणे संघ पुन्हा एकदा नव्या जोशाने मैदानामध्ये येईल, नवीन खेळाडू रेड करताना इथे पाहायला मिळेल। राईट कॉर्नर वरून लेफ्ट कॉर्नर पर्यंत प्रवास करताना थोडासा अंदाज घेताना दिसत आहेत, बघूया कुठल्या खेळाडूला लक्ष करतील, परंतु अशामध्येच एक सेफ रेड पुन्हा एकदा आपल्या डगआउट मध्ये आपल्या खेम्यामध्ये परतताना 10 नंबरची जर्सी पुन्हा एकदा वायुपुत्र राजापूर संघाकडून। हा खेळाडू थोडासा खेळाचा अंदाज घेतोय, थोडासा सेफ रेड करताना पाहायला मिळाला, आतापर्यंत कुठलीही रिस्क इथे पाहायला मिळाली नाही। पुन्हा एकदा सेफ रेड, 3rd रेड असेल मिडगावणे संघाकडून, डू अँड डाय। आपल्याला या रेड मध्ये पॉइंट कमावणं अतिशय आवश्यक। टॅप केला होता, परंतु बॅकअप तितका सुंदर, दोन्ही साइडने प्रहार झाला, दबोच दिया गया है यहाँ पे। पुन्हा एकदा वायुपुत्राकडून 1 नंबर जर्सी आणि 10 नंबर जर्सी दोघंही प्रमुख रेडर इथे पाहायला मिळतात वायुपुत्राकडून। या रेड मध्ये पॉइंट कमवण्याचा तितकासा काही इंटरेस्ट दिसला नाही, पुन्हा एकदा सेफ रेड माघारताना पाहायला मिळते नवीन रेडर मिडगावणे संघाकडून। पॉइंटचा फासला कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न थर्ड रेड असेल, ही रेड डू अँड डाय, 10 नंबरचा बेस्ट रेडर डू अँड डाय मध्ये काय करू शकेल, पॉइंट कमावणं अतिशय आवश्यक। या रेड मध्ये करतील 1 पॉइंट। या रेड मध्ये प्रेशर होतं रेडरवर, परंतु थोडीशी संधी दिली आणि 1 पॉइंट खर्च केला मिडगावणे संघाकडून। नवीन रेडर पुन्हा एकदा मागच्या रेड मध्ये पॉइंट कमावले, पॉइंट मिळेल पाहायला मिळतोय। हा रेडर काहीतरी आपल्या संघासाठी करू शकेल, पुन्हा एकदा नवीन रेडर, नाही तोच रेडर आहे 1 नंबरचा रेडर।
कमेंट्स येत आहेत, कसा पकडा ह्याला, कसा पकडा, अशामध्ये प्रयत्न होईल का नाही, अशामध्ये सेफ रेड. पुन्हा एकदा नवीन रेडर बदलला जातोय, थोडीशी विश्रांती दिली जाते प्रमुख रेडरला. इथे 10 नंबरच्या प्रमुख रेडरला बाद करून पाठवलं जातंय सीमारेषाच्या बाहेर. पॉइंट मध्ये पडत होईल. 16 नंबरच्या जर्सीला कंपल्सरी रेड करायला यावं लागलं. एकदा तोच रेडर मागच्या वेळेस एक चपळाईने पॉइंट कमावला होता, रेडरला बाहेर केलं होतं. आता बघूया आपल्या संघासाठी काय योगदान देऊ शकतील. डिफेंडला खेळाडू फक्त 4 राहिले, त्या 4 खेळाडूंमध्ये अजून एक मोहरा बाद करण्याचा प्रयत्न असेल का नाही, अशामध्ये सेफ रेड करून आपल्या थर्ड रेड साठी आमंत्रित केले जाते. 16 नंबरच्या जर्सीला डू अँड डाय लक्षात ठेवायचं आहे. डू अँड डाय मध्ये रेडरला कमाल करावी लागेल आपल्या संघासाठी, नाहीतर फुकटचा बळी हा रेडर मिडगावणे संघाला जीवनदान देऊ शकतो का, मिडगावणे संघाला या सामन्यामध्ये टिकवून ठेवू शकतो का, तोही एक अनुभवी संघासमोर. वायुपुत्र राजापूर कडून एक सेफ रेड करून आपल्या क्षेत्रामध्ये परतताना पाहायला मिळाले. 3 नंबरची जर्सी पहिल्यांदाच रेड करताना इथे पाहायला मिळाले वायुपुत्र संघाकडून. कशेळी ब वर्सेस पन्हाळे उपस्थित राहायचं आहे. सक्सेसफुल होताना साठी येथील मिडगावणे संघाकडून प्रमुख रेडर आहेत. थर्ड रेड असेल डू अँड डाय रेड. 2च खेळाडू असतील. सुपर टॅकलचा प्रयत्न होऊ शकतो की या डू अँड डाय रेड मध्ये रेडर पॉइंट कमवून घेऊन जाईल. 2च खेळाडू या इथे पाहायला मिळत आहेत. सुपर टॅकल का एक रेड पॉइंट. मिडगावणे संघाचा उत्साह शिगेला पोहोचला ऑल आउट होतोय संघ. पहिल्यांदाच ऑल आउट होताना पाहायला मिळालं मिडगावणे संघासमोर वायुपुत्र. दोघंही संघ एक एकदा ऑल आउट होताना इथे पाहायला मिळाले. दीनिया नाम है इस खिलाड़ी का जिसने अभी तक कुछ हलचल यहाँ पे दिखाई है. मिडगावणे संघाकडून आता मात्र टॅकलचा प्रयत्न. मोठा खेळाडू जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न होता, परंतु मिडगावणे संघाकडून थोडेसे हवी होत आहेत, थोडे पूर्ण हवी होत आहेत. दीनिया 1 पॉइंट मिळतोय 10 नंबरचा जर्सी. पुन्हा एकदा फर्स्ट हाफ मध्ये पॉइंट दोन्ही साईडने थोडेसे खर्च होताना पाहायला थोडासा निसटला. आतापर्यंत सलग 2 अँकर होल्ड केले होते टॅकल आणि तिसरा टॅकल थोडासा निसटला. पॉइंट खर्च होतील. अंपायर कॉल नंतर आम्हाला कळेल 3 पॉइंट खर्च होतील. या गडबडीच्या खेळामध्ये 3 पॉइंट अनावश्यक थोडे खर्च झाल्यासारखी खटखट असेल, परंतु पुन्हा एकदा तोच दिन्या वायुपुत्र संघासमोर आतापर्यंत एकटा लढताना पाहायला मिळाला. पाहायला मिळत आहे. वायुपुत्र आणि मिडगावणे मध्ये टाइम ऑफ थोडीशी टीम मीटिंग होईल. वायुपुत्र आणि मिडगावणे मध्ये आतापर्यंत सांगता येत नाहीये कोण कुणावर हवीमध्ये जो गरजेला आहे. अशामध्येच खेळाला पुन्हा एकदा सुरुवात. 10 नंबरची जर्सी रेड पॉइंट मिळवेल का आपल्या संघासाठी. हा एक रेड पॉइंट नक्की मिळेल. त्याच्या स्वरूपामध्ये एक रेडर गमावला जाईल. बोनस प्लस ये कोशिश सफल होगी कि अंपायर की निगाहें बिल्कुल लाइन के ऊपर देखेंगे, अंपायर के डिसीजन देंगे. रेडर आउट होता है.
देण्याचा प्रयत्न खूप सुंदर होता, शेवटी निभावू लागला नाही. म्हणावे लागेल कारण लाईनच्या जितक्या जवळ तुम्ही टॅकल करण्याचा प्रयत्न करणार तितकीच कमी संधी होणार तुमच्या हातामध्ये. हा एक नवीन रेडर मिडगावणे संघाकडून बॅक किक मारण्याचा प्रयत्न याने आधीही केला होता. आता डॅश, हा सुंदर डॅश होता, तितकाच संयमी डॅश होता कारण खेळाडूला माहितीये की हे थोडस खेळतोय. इथे जीवाची काळजी पहिली घ्यायची आहे आणि नंतर पॉइंटची. 19 आणि मिडगावने आतापर्यंत टफ फाईट लढत देताना 13 या पॉइंट्स पर्यंत पोहोचलेली आहे. म्हणजे अजूनही कुठलंही पारड कुठेही जाऊ शकतं, परंतु पहिल्या फर्स्ट हाफ नंतर खेळाला सुरुवात होते. मिडगावने संघाकडून रेडर बघूया, राईट कॉर्नर वरून थोडासा डिफेन्सिव्ह खेळ, सेफ परतण्याचा प्रयत्न असेल अशामध्ये गलती किया और एक पॉइंट मिला है. टेक्निकल पॉइंट, त्यामुळे खेळाडूला आत येता येणार नाही. अंपायर्स आपल्याला नियम समजावून सांगतात. अशामध्येच नवीन रेडर वायुपुत्राकडून डिफेन्ससाठी फक्त मिडगावनेच्या आता 2 खेळाडू मैदानामध्ये उपस्थित दिसत आहेत. सुपर टॅकलचा 2 खेळाडूंना प्रयत्न होऊ शकला असता, परंतु निकू थोडासा प्रयत्न गडबड करतोय आणि ऑल आउटच्या दिशेने प्रवास करतोय असं का कुठेतरी पाहायला मिळतंय. शेवटचा खेळाडू रेड करण्यासाठी मिडगावने संघाकडून प्रतिस्पर्धी संघामध्ये तब्बल 6 खेळाडू उपस्थित असताना हा थोडासा एक केविलवाना प्रयत्न. ऑल आउट 3 पॉइंट अपोजिट खात्यामध्ये मिडगावने संघ. पुन्हा एकदा फ्रेश जोमाने वाढत जाईल ती कमी करण्याचा प्रयत्न असेल का वायुपुत्रकडून. नवीन रेडर ऑल आउट नंतर पुन्हा एकदा मैदानावर साथीच्या साथी खेळाडू सुरक्षित पाहायला मिळत आहेत. प्रयत्न मागे जाऊन प्रयत्न होता. एक सेफ रेड आतापर्यंत. मागे जातील का? नक्की मागे जातील. दिन्या पुन्हा एकदा आपल्या संघासाठी जास्तीत जास्त, माझ्या मते आता दिन्याचा प्रयत्न कुठेतरी असेल की रेड मध्ये एकाच्या जागी जास्त पॉइंट येतील का आणि हा फरक कमी होईल का. राईट कॉर्नरवर थोडासा मंदावलेला खेळ, एक झेप. लेफ्ट कॉर्नरवर प्रयत्न करतील. बघूया कुठल्या खेळाडूला टार्गेट करतायत, कुठल्या खेळाडूला. अशामध्ये थोडासा बॅलन्स बिघडतोय. पुन्हा एकदा सेफ रेड माघारी येईल. नवीन रेड साठी प्रयत्न करतील. 10 नंबरची जर्सी पुन्हा येते का? आम्हाला अजून इथे चेहरे ओळखीचे होत नाहीयेत, परंतु जर्सी क्रमांक कदाचित 10 असणार. आणि हा खराब प्रयत्न, खराब बॅकअप इथे म्हणावा लागेल. 2 पॉइंट आवश्यक आणि तेही महत्वाचे गडी इथे गमावले जात आहेत. मिडगावने संघाकडून तितकाच डिफेन्सिव्ह खेळ वायुपुत्र नक्की खेळेल, कारण त्यांना माहिती आहे की संघाला विजय आवश्यक आहे. रेडर प्रयत्न करेल का, घुसेल का आणि या घुसाघुशीमध्ये कोण त्याला उठवेल का. अशामध्ये रेडर पुन्हा एकदा सेफ माघारी परतताना. 10 नंबरची जर्सी वायुपुत्र संघाकडून प्रमुख रेडर. कोचर कडून वारंवार इथे मार्गदर्शन होताना पाहायला मिळेल, कारण कबड्डी हा जोशचा खेळ आहे. इथे आपल्याला लिमिटेड ग्राउंड, लिमिटेड. पुन्हा एकदा सेफ रेड. नवीन खेळाडू जाईल. थर्ड रेड असेल. डू अँड डाय. नक्की इथे पॉइंट कमवावा लागेल. डू अँड डाय पर्यंत गेलाय. ही मुसंडी पोचेल का? नाही. त्याआधी थोडासा दम सोडलेला इथे पाहायला मिळतोय. दीपक पावसकर अगदी सीमारेषेच्या जवळून निरीक्षण करतायत. शेवटच्या अटीतटीच्या क्षणाला टाइम आउट घेतला जातोय. अशामध्येच नवीन रेडर वायुपुत्र संघाकडून. टाइम आउट नंतर काय रणनीती असेल, आपला फरक, आपला जो आपल्याला पडत मिळाला तो सोम्यासारखं. नवीन माझ्या मते रेडरला संधी दिली जाते. मुवमेंटला थोडी रिस्क कमी असेल. सामना संपायला शेवटचे 5 मिनिट म्हणजे सेकंदाचा सेकंड. वायुपुत्र 26 पर्यंत पोहोचलाय पॉइंट टेबलवर आणि मिडगावने 14 धावांवर. अजूनही थोडासा रेंगाळतोय. ही प्रयत्नांची नक्कीच कसोटी होती, कसोटी असेल. 14 पॉइंट
वायुपुत्र चल, जा, चल. संघासमोर कमी गिनले जाणार नाहीत, कारण फर्स्ट हाफ मध्ये आपण टाळ्यांचा थर्ड रेड असेल वायुपुत्राकडून. डू अँड डाय रेड टॅकल करतील 4 खेळाडू. डू अँड डाय इथे रेडरला पॉइंट कमवावा लागेल. तो पॉइंट तुम्ही देणार का तो कमावणार हे पाहण्यासारखं असेल. जर्सी नंबर 5 वायुपुत्राकडून हा प्रयत्न थोडासा झपाटला जातोय. जवळपास 3 खेळाडू जातील आणि एक शेवटचा खेळाडू मैदानामध्ये रेडर म्हणून. शेवटची 4 मिनिटं. हा सामना आता रिकव्हरी करणं थोडंसं मुश्किल असलं तरी पण हा ऑल आउट वाचवून परत इथून बॅकअप करू शकतो का पाहणं असेल. अशा मध्ये शेवटचा गडी बाद होतोय. टॅकल सुंदर टॅकल पाहायला मिळाला. राईट कॉर्नरला ऑल आउट होतोय. 3 पॉइंट अधिक मिळवले जात आहेत. टोटल 4 पॉइंट. पुन्हा एकदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा ऑल आउट होताना पाहायला मिळालं. कशेळी ब पन्हाळे वायुपुत्र. हा थोडा शांत रेड होईल नक्कीच, कारण आता फरक थोडासा वाढलेला पाहायला मिळतो. इथे सामना संपण्यासाठी शेवटचे 3 मिनिटं इथे घोषित होत आहेत. टाइम क्लॉक झपाट्याने पुढे जाताना पाहायला मिळेल आणि हा सामना जवळपास आपल्या दिशेने वळवून ठेवलाय. फक्त वायुपुत्र नक्कीच शेवटची 3 मिनिटं एक नवीन काहीतरी प्रयत्न करेल किंवा जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करेल. हा टॅकल लाईनच्या जवळ प्रयत्न पूर्णपणे फसला. 2 पॉइंट वायुपुत्र संघाकडे जातील. मेडकावणे संघ प्रयत्न खूप सुंदर करतायत. काय होईल? दोन्ही दिशेने एक पॉइंट जाईल. एक बोनस आणि एक टॅकल पॉइंट. हा एक सुंदर टच पॉइंट इथे म्हणावा लागेल. हा निकूचा प्रयत्न. निकू मागतोय की आम्ही प्रो कबड्डी पाहतो, त्याच्यामुळे अशा सर्व गोष्टी आम्ही इथे ट्राय करणार. अशामध्ये शेवटचे काही क्षण या सामन्याचा निकाल जाहीर होण्यासाठी असताना मिडगावणे संघाने आतापर्यंत नक्कीच मन जिंकलेत आणि वायुपुत्र संघ विजयाच्या दिशेने इथे थोडासा चाल करताना पाहायला मिळतोय. रेड सेफ रेड बोनस पॉइंट घेऊन परततील. संघाला पॉइंट देण्याची जी गती आहे ती मात्र अजिबात खंडित तिथे होताना पाहायला मिळाली नाही. वारंवार पॉइंट मिळाले, थोडेसे कमी मिळाले, परंतु पॉइंट्स मिळाले आणि या पॉइंटने हा उत्साह वाढवून धरला होता. मात्र तिन्ही खेळाडूंनी पूर्ण प्रयत्न केला. 2 पॉइंट खर्च होतील. 3 पॉइंट पुन्हा एकदा ऑल आउट. 5 पॉइंट. चौथ्यांदा ऑल आउट होतील. या ऑल आउटची संख्या थोडीशी वाढली. 3-3च्या संख्येने पॉइंट खर्च झाले. पुन्हा एकदा तोच महत्वाचा रेड करेल आपल्या संघासाठी. शेवटची रेड असेल ही. लास्ट मिनिट. बोनस पॉइंट. प्रमुख रेडर पुन्हा एकदा पॉइंट आपल्या संघामध्ये जोडतोय. बोनस पॉइंटच्या स्वरूपात का असे ना आणि पुन्हा प्रयत्न करतोय बाहेर जाईल. वायुपुत्राला पॉइंट मिळेल. छोटीशी रेड कंप्लीट करून पाहायला मिळाला. 10 नंबरचे रेड करताना पाहायला मिळेल. शेवटचे काही क्षण निकू लाईनच्या जवळपास प्रयत्न करेल आणि निकूचा हा प्रयत्न पूर्णपणे भांडून पडला. या सर्व ज्या चुका आहेत त्या आपल्याला प्रयत्नातून खेळून सुधारता येतील आणि अशामध्येच सामना समाप्त होतोय. वायुपुत्र पुढील फेरीमध्ये प्रवेश करतोय विजयाच्या स्वरूपामध्ये. दोन्ही संघांचे खूप खूप अभिनंदन. किमान 15 दिवस प्रॅक्टिस हवे. कशेळी ब विरुद्ध पन्हाळे. कशेळी ब विरुद्ध पन्हाळे.